हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड द टाइम दे युटिलाइज डेली फॉर देअर स्टडीज. फाइंड द मीन टाइम स्पेंट बाय स्टुडंट्स फॉर देअर स्टडीज बाय डायरेक्ट मेथड. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा एक्झाम्पलमध्ये. नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी स्टडी करण्यासाठी जो टाइम स्पेंड केलेला आहे तो आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या टाइमचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे बाय डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडचा यूज करून आपल्याला जो टाइम दिलेला आहे त्या टाइमचा मीन फाइंड करायचा आहे. आता आपल्याला इथे हे टेबल दिलेलं आहे. या टेबलला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल म्हटलं जातं. आता या टेबलमध्ये आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे. फर्स्ट कॉलममध्ये काय आहे, टाइम इन आवर्स. हा आपल्याला काय दिलेला आहे, स्टुडंट्सनी स्टडी केलेला टाइम दिलेला आहे. आता इथे काय केलेला आहे, नंबरचा हा टाइमचा काय केलेला आहे, ग्रुप केलेला आहे. 0 to 2 hours, 2 to 4 hours, 4 to 6 hours, 6 to 8 hours, 8 to 10 hours. हा जो ग्रुप आहे म्हणजेच काय असणार आहे, हा आपला क्लास असणार आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच ही काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे. आता 0 to 2 hours स्टडी केलेले स्टुडंट्स किती आहेत, 7. म्हणजेच 0 to 2 hours स्टडी करणारे स्टुडंटची फ्रिक्वेन्सी किती आहे, 7. 2 to 4 hours स्टडी करणाऱ्या स्टुडंट्सची फ्रिक्वेन्सी किती आहे, 18. म्हणजेच फर्स्ट रोमध्ये जो आहे तो क्लास असणार आहे आणि सेकंड रोमध्ये काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता डायरेक्ट मेथडने एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला किती कॉलम्स तयार करायचे आहेत, 4 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता कोणकोणते 4 कॉलम्स तयार करायचे आहेत, येथे मी 4 कॉलम्स तयार केलेले आहेत. आता या 4 कॉलम्समध्ये काय काय लिहायचं आहे पहा. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल, क्लास. फर्स्ट कॉलममध्ये काय येणार आहे, क्लास. आता क्लासमध्ये काय येईल, टाईम. हा जो काय केलेला आहे, नंबरचा ग्रुप केलेला आहे. 0 to 2 hours, 2 to 4 hours, 4 to 6 hours, 6 to 8 hours, 8 to 10 hours. हा काय केलेला आहे, ग्रुप केलेला आहे. 0 to 2 hours एक ग्रुप, 2 to 4 hours एक ग्रुप, 4 to 6 hours एक ग्रुप, असे ग्रुप्स तयार केलेले आहेत. हे ग्रुप्स म्हणजेच काय, क्लास. म्हणजेच क्लासमध्ये काय येईल, टाईम. युनिट काय आहे, आवर्स. लिहून घेऊ आपण. क्लासमध्ये काय येईल, टाईम. टाईमचं युनिट काय आहे, आवर्स. आता क्लास लिहून घेऊ आपण. 0 to 2, त्यानंतर 2 to 4, त्यानंतर 4 to 6, त्यानंतर 6 to 8, त्यानंतर 8 to 10. आता नेक्स्ट कॉलम काय येणार आहे, क्लास नंतर क्लास मार्क. क्लास नंतर काय येईल, क्लास मार्क म्हणजेच एक्स आहे. क्लास मार्कसाठी काय लिहिणार आहोत आपण, एक्स आहे. आता एक्स आहे कसा फाइंड करायचा, हे जे 2 नंबर्स आहेत यांची ॲडिशन करायची आणि त्याला 2ने डिव्हाइड करायचं. आता 0 + 2 केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, 2 मिळेल. त्याला काय करायचं, 2ने डिव्हाइड करायचं. म्हणजेच पहा 0 + 2 आणि त्याला 2ने डिव्हाइड करायचं. 0 + 2 किती येईल, 2. 2ला 2ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, म्हणजेच किती मिळेल, 1. म्हणजेच येथे काय येईल, 1. आता 2 and 4 हे जे 2 नंबर्स आहेत त्यांची काय करायची, सम. 2 + 4 किती येईल, 6. 6ला काय करायचं, 2ने डिव्हाइड करायचं. म्हणजेच आन्सर किती येईल, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, म्हणजेच किती येईल, 3. आता अशाच प्रकारे 4 + 6 किती येईल, 10. 10ला 2ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल आपल्याला, 5. 2 × 5 = 10. 6 + 8 किती येईल, 14. 14ला आपण 2ने डिव्हाइड केल्यानंतर किती मिळेल, 2 × 7 = 14, म्हणजे 7 येईल. 8 + 10, 8 + 10 किती येईल, 18. 18ला 2ने डिव्हाइड करायचं, किती येईल, 2 × 9 = 18, म्हणजेच 9 येईल. म्हणजेच क्लास मार्क कसा काढायचा, हे जे 2 नंबर्स आहेत त्यांची सम करायची आणि त्याला 2ने डिव्हाइड करायचं, म्हणजे आपल्याला क्लास मार्क म्हणजेच एक्स आय मिळेल. आता थर्ड कॉलम काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. थर्ड कॉलम काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी काय लिहिणार आहोत आपण, FI. आता फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, नंबर ऑफ स्टुडंट्स दिले आहेत, हे काय असणार आहे आपली फ्रिक्वेन्सी. म्हणजे 0 to 2 hours स्टडी करणारे स्टुडंट्स किती आहेत, 7. ही काय झाली फ्रिक्वेन्सी. 2 to 4 hours स्टडी करणारे स्टुडंट्स किती आहेत, 18. म्हणजेच ही काय झाली फ्रिक्वेन्सी. म्हणजेच ही काय आहे, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. आपल्याला क्लास आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार आहे, येथे पाहून आपण लिहायची आहे. आता फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ आपण. 7, 18, 12, 10,
3. आणि लास्ट कॉलम काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सीच्या आधीचा जो कॉलम असणार आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क इंटू फ्रिक्वेन्सी. क्लास मार्क म्हणजेच XI आणि फ्रिक्वेन्सीसाठी काय FI. XI FI किंवा तुम्ही FI XI लिहिलं तरी चालेल. आता क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी XI FI म्हणजे या दोन्हींचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 1 × 7, 7 × 1 = 7. 3 × 18 किती येईल, 18 × 3 = 54. 5 × 12, 12 × 5 = 60. 7 × 10 किती येईल, 7 × 10 = 70. 9 × 3, 9 × 3 = 27. आता जो आपला लास्टचा कॉलम असणार आहे तो काय असणार आहे, टोटल असणार आहे. त्याच्यामध्ये काय करायची आपल्याला, टोटल. कशाची टोटल करायची, जो लास्ट कॉलम आहे त्याची आणि फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे त्याची. आता इथे काय करायचं, समेशन ऑफ FI. समेशन म्हणजेच काय, टोटल. या FIची काय करायची, टोटल करायची. या सगळ्यांची ॲडिशन करायची. 7 + 8 15, 15 + 2 17, 17 + 3 20. 0 येईल, कॅरी ओव्हर 2 येईल. 1 2 3 आणि कॅरी ओव्हर 2. 3 + 2 5. म्हणजे समेशन ऑफ FI किती मिळालं, 50. आता काय करायचं, या XI FI जे आपल्याला मिळालेलं आहे याची टोटल करायची. खाली लिहू आपण इथे समेशन ऑफ XI FI इज इक्वल्स टू, या सगळ्याची टोटल करू आपण. 7 + 4 11, 11 + 7 18, 8 येईल, कॅरी ओव्हर 1. 5 + 6 11, 11 + 7 18, 18 + 2 20 आणि कॅरी ओव्हर 1 21. किती मिळालं आपल्याला, 218 मिळालं या सगळ्याची ॲडिशन केल्यानंतर. येथे तुम्ही XI FI किंवा FI XI काही लिहिलं तरी चालेल. आता आपल्याला मीन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे लिहून घेऊ आपण. मीन दॅट इज X बार इज इक्वल्स टू समेशन ऑफ XI FI ला काय करायचं, या समेशन ऑफ FI ने डिव्हाइड करायचं. समेशन ऑफ XI FI अपॉन समेशन ऑफ FI इज इक्वल्स टू, समेशन ऑफ XI FI काय मिळालं आपल्याला, 218 अपॉन समेशन ऑफ FI काय मिळालं आपल्याला, 50. आता आपण 218 ला काय करू, 50 ने डिव्हाइड करू. 218 डिवाइड 50. आता 54 जार 200 मायनस 8 1 2 मायनस 2 0. आता 18 ला भाग जातो का, नाही. इथे आपण पॉईंट घेऊ आणि इथे 0 घेऊ. 53 जार 150 मायनस 0, 8 मायनस 5 3, 1 मायनस 1 0. आता इथे एक 0 घेऊ आपण, म्हणजे 300 होईल. 56 जार 300. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळालं, 4.36. म्हणजेच येथे काय येईल, 4.36. मीन काय मिळालं आपल्याला, 4.36. आणि युनिट काय लिहायचं पहा, आपल्याला क्लासमध्ये जे युनिट दिलेलं असेल ते लिहायचं आहे आपल्याला. आता इथे युनिट काय दिलेलं आहे, आवर्स दिलेलं आहे. मग इथे काय लिहायचं, आवर्स. आन्सर लिहू आपण. द मीन टाइम स्पेंट बाय अ स्टुडंट इज 4.36 hours. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.